ईद-ए-मिलादच्या पुढे गेलेल्या सणादिवशी सुट्टी जाहीर करण्याची समस्त मुस्लिम समाजाची मागणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर. गणेशोत्सव निमित्त मुस्लिम समाजाने ईद-ए-मिलाद या सणाची तारीख पुढे ढकलून साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याने 9 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी समस्त मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या वतीने करण्यात आली आहे. 5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंती साजरी करण्यात येणार होती, मात्र हिंदू बांधवांचा गणेशोत्सव सुरू असल्याने प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. प्रशासनाने केलेल्या विनंतीला मान देऊन मुस्लिम बांधवांनी 9 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादचा सण साजरा करण्याचा निर्णय घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालय, शाळा यांना 9 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुस्लिम धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी स्नेह, बंधुभाव, जिव्हाळा आणि आत्मीयता याचा संदेश दिला आहे. त्यास अनुसरून प्रत्येक मुस्लिम बांधव आपले आचरण ठेवतो. हिंदू बांधवांचा गणेशोत्सव याच तारखेदरम्यान येत असल्याने प्रशासनाने केलेल्या विनंतीला मान देऊन 9 सप्टेंबर रोजी जुलूस, मिरवणूक काढून ईद-मिलाद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सणात शालेय विद्यार्थी तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना सहभागी होता यावे यासाठी 9 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. यावर मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांच्या सह्या आहेत. यावेळी इम्रान बेग, अस्त शेख, हाजी खताल जमादार, सिकंदरभाई जमादार, मौलाना साहिल, अशरफ शेख आदी उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा. धन्यवाद. हमारी पूरी टीम आपके डिपार्टमेंट के साथ में थी, तो सर कंटिन्यू करेंगे. थैंक यू सो मच सर.